नार्कोटिक्स सेल याची स्थापना केलेली आहे। शहरामधले NDPS विक्री बटन असेल, गांजा असतील, सिरप असतील, वेगवेगळ्या प्रकारचे चरस किंवा जे पण गुंगीकारक औषधं आहेत किंवा नशेचे पदार्थ आहेत त्यांची विक्री करणारे गुन्हेगार आहेत, वाहतूक करणारे गुन्हेगार आहेत, यांच्यावरती विशेष लक्ष ठेवून विशेष त्यांचे इंट्रोगेशन करण्यासाठी त्यांना पोलीस आयुक्तालयात इंट्रोगेशन फॉर्म भरून त्यांची पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन त्यांना सोडलेलं आहे। अँटी नार्कोटिक्स सेलबाबत फक्त गुन्हेगारांवर कारवाई तर सातत्यानं केली जाईल, त्याच्यासाठी एक विशेष नंबर पोलीस आयुक्त साहेबांनी जारी केलेला आहे 95 290 190 61 95 290 19061। या नंबरवर कुठलाही नागरिक NDPS संदर्भातली जी काही माहिती असेल, कोणी अवैध विक्री करत असेल, कोणी सप्लाय करत असेल, कोणी लहान मुलांना त्याचं व्यसन लावत असेल, कोणी सार्वजनिक ठिकाणी त्याचं टोळीनं ते सेवन करत असेल, त्याचा नागरिकांना त्रास होत आहे, अशा प्रकारचे कुठलीही तक्रार असेल तर त्या नंबरवरती आपण व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता, टेक्स्ट मेसेज करू शकता। त्याच्यावरती येणारा नंबर किंवा कॉल किंवा त्या व्यक्तीचं नाव हे पूर्णपणे गोपनीय राहील। तो क्रमांक अत्यंत लिमिटेड लोक हँडल करत आहेत। आमच्या पोलीस खात्यामध्ये देखील त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज होणार नाही याची विशेष काळजी पोलीस आयुक्त साहेब यांनी घेतलेली आहे आणि त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील येत आहे। आत्तापर्यंत NDPS पथकाकडून 3 वेगवेगळ्या कारवाया झालेल्या आहेत, यापुढेही कारवाई चालू राहणार आहे। याचबरोबर कारवाईसोबतच जे गुन्हेगार आहेत, ज्यांना काही कारणामुळं त्यांनी हे काम सुरू केलं होतं किंवा काही कारणामुळं असे गुन्हे केले होते, काही रोजगार नसल्यामुळं केलं होतं, तर अशा लोकांना देखील मदत करण्यासाठी वेगवेगळ्या NGOंनी पुढाकार घेतलेला आहे। पोलीस आयुक्त साहेबांना वेगवेगळ्या NGO साहेबांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे काही असतील लोक की ज्यांना काही ट्रेनिंग देऊन काही काम देता येते का वगैरे, अशा रिफॉर्मेटिव्ह दृष्टिकोनातून देखील NC सेल या ठिकाणी काम करत आहे आणि नागरिक त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत। वेगवेगळी माहिती आम्हाला प्राप्त होत आहे आणि माध्यमांनी देखील याच्यामध्ये सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचवलेला आहे। याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे की लहान मुलांना बऱ्याच ठिकाणी वापर केलं जातं, लहान मुलांनाही विक्री केली जाते किंवा लहान मुलांकडून विक्री केली जाते, तर त्याच्याबरोबर मध्ये NDPS कायद्यासोबतच करण्यात येईल। शहरातले कोणते परिसर मॅडम ज्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणामध्ये असे डार्क स्पॉट बरेच आयडेंटिफाय झालेले आहेत। मोकळ्या जागा ज्या असतात किंवा नाले जे असतात अशा ठिकाणी बरेचसे लोक बसतात, ओपन ग्राउंड्स असतात, तर त्या सगळ्या ठिकाणी NC सेल हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे। सर्व पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा असं संयुक्तिक ही मोहीम आहे आणि सगळीकडून ही कारवाई आम्ही चालू ठेवणार आहोत आणि ज्याला कोणाला याच्या संदर्भात माहिती द्यायची असेल किंवा इतर प्रकारे या NGOच्या कार्यात काही सामील व्हायचं असेल त्यांनी देखील NC सेलला संपर्क साधा। कालच्या वाळूच्या कारवाईविषयी काल MIDC वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध गांजा विक्री करणाऱ्या इसमाला पकडलेला आहे आणि माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या सूचनेनुसार कुठलाही गुन्हा दाखल होताना पूर्ण त्याची चेन जी आहे, कुठून आणतो, कोणाकोणाला देतो, कशा प्रकारे विक्री करतो, हे संपूर्ण चेन निष्पन्न करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। त्यानुसार कालच्या गुन्ह्यामध्ये एकूण 5 लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि MIDC वाळूज पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे। त्यामध्ये एक झिरो पोलीस आहे, त्याचा काय रोल आहे त्याच्यामध्ये? एक त्याच्यामध्ये आरोपी आहे, त्याच्याबाबतचा माहिती आम्हाला मिळालेली आहे की काही पोलिसांचा गैरवापर नावाचं जर त्यानं केलेला असेल तर त्याच्याबाबत स्वतंत्र कारवाई करण्यात येईल। कारण अनेक अशा कारवाईसाठी किंवा पोलीस स्टेशन अंतर्गत झिरो पोलीसचा वापर होतो, त्या संबंधित काय सांगणार? झिरो पोलिसाची कुठलीही संकल्पना कायद्यामध्ये नाही आहे आणि असं जर पोलिसांचा गैरवापर कोणी पब्लिकमध्ये करत असेल तर त्याच्याबाबत स्वतंत्र कारवाई करण्यात येईल। जेवढे आपले रेकॉर्डवरील NDPS त्याच्यामध्ये मग गांजा, चरस, बटन, सिरप असे विक्री करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, त्या सर्वांना आम्ही इंट्रोगेशनसाठी या ठिकाणी बोलवलं होतं। त्या सर्वांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। आपल्या शहरातील गुन्हेगारी पाहता बरेचसे गुन्हेगार हे नशेच्या अंमलाखाली किंवा अंमली पदार्थाच्या सेवनाच्या नंतर गुन्हे करतात असं दिसून येतं। त्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी या सर्वांना समज देण्यात आलेली आहे। आपल्या शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री प्रवीण पवार सर यांच्या आदेशानुसार आपल्या शहरामध्ये अँटी नार्कोटिक सेलसुद्धा सुरुवात झालेला आहे। PI गीता बागवडे मॅडम त्याच्या सेलच्या प्रमुख आहेत, त्यांच्याकडे स्टाफसुद्धा आहेत। या NDPSच्या अनुषंगाने विशेष कामगिरी करण्यासाठी हे पथक तयार झालेलं आहे आणि जे आरोपी आहेत NDPSचे जे रेकॉर्डवरचे त्यांच्यावरती विशेष लक्ष आम्ही ठेवून आहोत।
इथून पुढं जर अशा लोकांनी विक्रीचे किंवा सेवनाचे किंवा NDPSच्या रिलेटेड कुठलेही गुन्हे केले तर त्याच्यामध्ये जे आम्ही विक्री करणारे आहेत फक्त तिथपर्यंतच थांबणार नाही, तर त्यांची विक्री करणारी जी मूळ पूर्ण चेन आहे, जे पूर्ण सप्लायर आहेत सुरुवातीचे, तिथपर्यंत आमचा तपास होईल आणि सर्वच्या सर्व याच्यामध्ये आरोपी होतील याची आम्ही निश्चितच खातरजमा करू आणि इथून पुढं शहर पोलीसच्या वतीनं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कडक कारवाई केली जाईल. अशाच पण नागपूरमध्ये ते अशाच पद्धतीनं हा फॉर्म्युला यूज केला होता, मात्र त्या ठिकाणी जी घटना कमी झालेल्या नाही, या होईल नाही. आपल्या ठिकाणच्या घटना निश्चितच कमी होतील याचा आम्हाला विश्वास आहे. किती वर्षातल्या कारवाया हे जे गुन्हेगार आहेत किती वर्षातले? मागच्या 10 वर्षातील रेकॉर्ड आम्ही काढलेला आहे. त्याच्यावर जास्त गुन्हे असे आम्ही काही त्यांची टॉप लिस्टसुद्धा तयार केली आहे, त्याच्यावरती आम्ही विशेष लक्ष ठेवतो आहोत. हे जे गुन्हेगारी गंभीर गुन्हेगारीमधले का फक्त विक्रीमधल्याच्यामध्ये स्पेशल NDPSचे आरोपी आहेत, त्याच्यावरती NDPSचे गुन्हे दाखल आहेत. आता मागील 10 वर्षापासून आहे, परंतु आता कारवाईवरती सातत्य राहणार आहे का सर याच्यात? निश्चितच आमचा अँटी नार्कोटिक सेलचा एक नंबर आहे, विशेष नंबर, तो सुद्धा आम्ही सर्वांना पब्लिश केलेला आहे. कुठल्याही नागरिकाला किंवा कोणालाही त्याच्याविषयी काही माहिती असेल, इन्फॉर्मेशन असेल तर त्या नंबरवरती मेसेज करू शकतात किंवा कॉल करून ते कळवू शकतात. त्याच्यावर 100% कारवाई होईल. नाही, आता आपण नंबर दिला होता, त्यानंतर आता प्रोत्साहन मिळालेलं आहे या कार्यक्रमाला तुमच्या, परंतु हे सातत्य आता यांना पण तुम्ही सूचना दिलेल्या आहे, गुन्हेगारी सोडून व्यवस्थित धंदे पाणी चालू करा, परंतु यांनी पुन्हा जाऊन असे व्यवसाय करू नये. सगळीकडे नोंद असते, आपण कारवाई करणार का कडक? 100% त्यात कारवाई होणार आणि जास्तीत जास्त कडक कारवाई होणार.